उन्हाळा सुरू झालाय आणि कैरीचा सीझन देखील। तर आज मी आपल्यासोबत कैरीची ही आंबट गोड चटणीची रेसिपी शेअर करत आहे। खूपच चवीला चविष्ट लागते आणि मेन म्हणजे जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवं ना, तर मग ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षा's पीसफुल किचन मध्ये। चला तर मग रेसिपी बघून घेऊयात। तर ही रेसिपी मी एकच कैरीपासून बनवत आहे। तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे। ही बाजारामध्ये इझिली अवेलेबल असते आणि ही कैरी जास्त आंबट अजिबात नसते, हलकीशी आंबट असते। या ठिकाणी तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकतात, पण त्याचा आंबटपणा एकदा चेक करून घ्या। ही कैरी जास्त आंबट नाहीये, त्यामुळे इथे गुळाचा किंवा साखरेचा प्रमाण आपल्याला खूप कमी लागेल। जर ही कैरी खूप जास्त आंबट जर असती तर आपल्याला जे काही आपण स्वीटनर घालू त्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागलं असतं। तर आता ही जी तोतापुरी कैरी आहे हिला आपण सोलून घेऊयात। तर ही कैरी मी आधी धुवून घेतली होती स्वच्छ आणि नंतर याला सोलायला घेतलं आहे। या कैरीमध्ये जी कोय असते ती खूपच पातळ आणि छोट्या प्रमाणात असते, त्यामुळे यामध्ये खूप जास्त कैरीचा गर आपल्याला मिळून जाईल। वजनाला बघितलं ती ही एकच कैरी 250 ग्राम होती। तर आता या कैरीला आपण कापून घेऊयात। तर इथे मी अगदी छोट्या छोट्या स्लाइस मध्ये याला कट करत आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला मोठे मोठे चंक्स देखील याचे कट करू शकता, पण मी इथे जास्त पाण्याचा वापर नाही करणार आहे, कमीत कमी पाण्याचा वापर करणार आहे शिजवण्यासाठी। त्यामुळे मी इथे पातळ पातळ काप याचे करून घेतलेले आहे। सांगायचं एवढंच, जितक्या मोठ्या फोडी तितक्या जास्त आपल्याला शिजवायला टाइम लागेल। येथे मी एक कैरी पूर्णपणे कापून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। तर सर्वात आधी इथे मी 1 ते 1.5 चमचा इतपत मीठ घातलेला आहे। मीठ इथे आपल्याला चवीनुसार या स्टेजवर घालून घेणार आहे। त्याचबरोबर मी इथे 1 ते 1.5 चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील तुम्ही करू शकतात। आणि सोबतच थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपली जी लाल मिरची पावडर आहे त्याचा कलर अजूनच जास्त एनहान्स होईल। आता याला आपण अशा प्रकारे टॉस करून घेऊ, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे। आणि याला टॉस करून घेतलं की तुम्ही बघू शकाल आपली कैरी किती मस्त या मसाल्यांना कोट झालेली आहे। ही कैरी अशी जरी खाल्ली ना खूपच छान लागते। बघू शकता सर्व मसाले कैरीला मस्त कोट झालेले आहेत, काही अशा प्रकारे। चला तर मग आता याला शिजवून घेऊयात। तर इथे मी एक कढई तापवली आहे। इथे फक्त नावापुरतं आपल्याला तेल घालायचं आहे। तर येथे मी 1 टेबलस्पून इतपत तेल घातलेला आहे। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात। तर इथे मी अर्धा छोटा चमचा मोहरी घालत आहे, सोबतच थोडंसं जिरं घातलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी काही पंचफोडण घालणार आहे, ज्यामध्ये इथे छोटा चमचाभर मी घातलेली आहे बडीशोप, ही कच्ची बडीशोप आहे। त्याचबरोबर इथे मी मंगरेला घालत आहे किंवा कळुंजी घालत आहेत असंही त्याला म्हणतात। या ठिकाणी तुम्ही काळी तिळीचा वापर देखील करू शकतात। त्याचबरोबर इथे आपण घालूयात थोडीशी मेथी। ही मेथी शेवटी घाला, गरम तेलात अजिबात घालू नका, नाहीतर ही करपेल आणि आपलं जे चटणी आहे त्यामध्ये याला कडसरपणा येऊ शकतो। आता यामध्ये मी थोडंसं हिंग घातलेलं आहे। 1 छोटा इंच मी इथे दालचिनी घातलेला आहे तुकडा, आणि 1 छोटी इलायची मी अशी हाताने क्रश करून यामध्ये घातलेली आहे। लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हे मसाले तेलामध्ये घालाल त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हे अति जास्त नकोय आणि गॅसची फ्लेम देखील ही मध्यम पाहिजे। हे सगळे मसाले परतले की यामध्ये आपण कापून घेतलेली कैरी यामध्ये घालून घेऊयात। कैरी घातली की याला आपण 1-2 मिनिटासाठी येथे परतून घेऊयात। असं केल्याने जो हळदी आणि लाल मिर्च पावडर मधला जो कच्चेपणा होता तो देखील येथे निघून जाईल। अगदी 1-2 मिनिटं याला परतून घेतल्यानंतर मी इथे अगदी छोटा जो ग्लास असतो तितपत मी इथे पाणी घातलेलं आहे। जर मेजरिंग कपचा माप घेतलं तर 1/4 कप मी इतपत पाणी घातलेलं आहे। जर या ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या जर जास्त मोठ्या मोठ्या जर असत्या तर तुम्हाला येथे जास्त पाणी घालायची गरज पडली असती, पण या ज्या कैरीच्या फाका आहे त्या खूप पातळ आणि छोट्या छोट्या आहेत, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी येथे घातलेलं आहे। आता याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि याला 5 मिनिटासाठी वाफवून घेऊयात। येथे 5 मिनिटं झालेली आहे कैरीला वाफवून। एकदा कैरी मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आणि बघू शकतात आपली कैरी हलकी हलकी ट्रान्सलुसंट व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे आपण चेक करून घेऊयात, कैरी आपल्याला इथे 50% इतपतच शिजून घ्यायची आहे, कारण की पुढे आपण ज्यावेळेस यामध्ये काही स्वीटनर घालू, गूळ किंवा साखर, त्यावेळेस त्या पाकामध्ये देखील आपली कैरी शिजल्या जाईल। बघू शकतात
50% कैरी आपली मस्त शिजलेली आहे। आता यामध्ये मी 1/4 कप इतपत गूळ घातलेला आहे। हे गूळ मी अगदी दाबून घातलेलं होतं। तर हे गूळ आता यामध्ये घालून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही साखरेचा वापर देखील करू शकतात, पण गूळ घातलं की याला कलर पण छान येतो आणि साखर घातली की याला हलकासा फेंट कलर येतो, बस इतकाच फरक आहे। तर येथे आपण याला मस्तपैकी 5 मिनिटांसाठी परत शिजवून घेऊयात। आता बघू शकाल तुम्ही गूळ देखील आपलं पाणी रिलीज केलेलं आहे। तर इथे मला थोडासा फेंट वाटत होता, म्हणून मी इथे 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी आहे। आता याला आपण परत 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। आपल्याला जोपर्यंत कैऱ्या या सॉफ्ट होत नाही तोपर्यंत इथे याला शिजवून घ्यायचं आहे। इथे 5 मिनिटं मी याला अजून शिजवून घेतलेलं आहे। बघू शकतात कलर किती सुरेख आलेला आहे आणि गूळ देखील आपले इथे कम्प्लिटली मेल्ट झालेला आहे। आणि बघू शकतात आपल्या कैऱ्या या अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि ट्रान्सलुसंट देखील झालेल्या आहेत। तुम्हाला मी इथे चेक करून दाखवते। तर इथे मी एका चमच्यावरती थोडीशी फोड घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण याला चाकूनी किंवा चमच्यानी प्रेस करतोय तर ही इझिली सेपरेट होते, म्हणजे तुटते। याचा अर्थ हे आपली ही कैरीची चटपटीत चटणी तयार आहे। तर हे थोडं आपण थंड करून घेऊया आणि याला हवाबंद डब्यामध्ये आपण याला 7 ते 8 दिवसासाठी स्टोअर करू शकतो। थंड झाल्यानंतर ही चटणी अजून देखील घट्ट होईल। तुम्हाला जर ही पातळ आवडत असेल तर तुम्ही शिजवताना थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घाला। इथे मी थोडंसं भाजलेली तीळ घातलेली आहे। ही ऑप्शनल आहे, पण मला भाजलेली तीळ ह्यामध्ये खूप छान पण दिसते आणि तीळ आपण खाल्ली पण पाहिजे दररोजच्या जीवनामध्ये, म्हणून मी इथे 1 चमचाभर पांढरी तीळ घातलेली आहे। याला मिक्स करून घेऊया आणि बघू शकतात तयार आहे आपली आंबट गोड अशी कैरीची चटणी। किती छान आणि किती पटकन होते ना। एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। लहान मुलांना द्या, त्या आवडीने खातील। जामच्या रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही ही कच्ची कैरीची चटणी तुम्ही नक्कीच करू शकतात। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा।